गाईच्या दुधाची खरेदी आणि विक्री यामध्ये तब्बल 19 रुपयांची तफावत आहे। यामुळे 33 रुपयांचे दूध ग्राहकांच्या हातात येईपर्यंत ते 52 रुपयांवर कसे जाते, याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोप्पाच्या माध्यमातून। राज्यात आज घडीला गाईच्या दुधाची खरेदी आणि विक्री यामधील तफावत ही 19 रुपयांची असल्यानं त्याचा कोणताही फायदा हा शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही मिळत नाहीये। दुधाची खरेदी पाहिली तर ती सरासरी 33 रुपये लिटर दराने होते आणि हेच दूध ग्राहकांच्या हातात येईपर्यंत त्याची किंमत ही 52 रुपये प्रति लिटर होते। शेतकऱ्यांकडून गाईचे दूध हे 33 रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले जातं। यानंतर दूध संकलन, प्रक्रिया, कामगार, वीज, आर्थिक गुंतवणुकीसाठीच्या कर्जाचा हप्ता, व्याज, प्लास्टिकची पिशवी, वितरणासाठीची वाहतूक इत्यादी सर्व खर्च 10 ते 12 रुपये धरला तर एकूण 43-45 रुपये दरानं दूध हे डेअरीतून बाहेर पडतं। त्यात 2 रुपये डेअरीचा नफा धरला तर मुख्य वितरकाला दुधाची खरेदी ही 47 रुपयांनी करावी लागते। त्या किमतीत त्याचा 2 रुपये आणि किरकोळ वितरकाचा 3 रुपये नफा याची भर पडते। असे एकूण 5 रुपये धरले तर गाईचे दूध प्रति लिटर जवळपास 52 रुपयांवर जाते। मुख्य वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांना मिळणाऱ्या नफ्यात कपात केली तर शेतकरी आणि ग्राहकांचा फायदा होणार आहे। अन्यथा पुढील काळात पुन्हा किरकोळ विक्री दरात वाढ करावी लागेल एवढं नक्की।